नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत आयोजित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशासकीय संधीची ओळख महाराष्ट्रातील तरुणांना व्हावी यासाठी आयोजित 52 आठवड्याची अखंड संवाद शृंखला. दर आठवड्याला सर आपल्याला काही ना काही नवीन शिकून जातात. विद्यार्थी मित्रांनो, सरांचा आजचा विषय बिल्डिंग लीडर्स स्ट्रॅटेजिक MBA टेस्ट प्रिपरेशन अँड द प्रॉमिस ऑफ अ बेटर फ्युचर याकरिता सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर मी सरांचे या सत्रात आणि सर्व पद अधिकारी, शिक्षक वृंद व पालक वृंद यांचे सुद्धा मनस्वी स्वागत करते. थँक्यू सानिया आणि आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत. आज आपल्या ह्या सत्रामध्ये जसं सर्वांनी खूप याच्यावरती बोलले होते की मॅनेजमेंट स्टडीज वरती फोकस करायचं आहे. आज आपण ह्या विषयाला धरून हा आपलं सत्र सुरू करतोय. मित्रांनो, जसं मी प्रत्येक सत्रामध्ये माझा फोकस असा असतो की एक अशी उद्बोधक गोष्ट असावी किंवा एखादी अशी काही मोटिवेशन असावं की ज्याने तुम्हाला वाटावं की ह्या क्षेत्रामध्ये आपण करिअर करायला पाहिजे किंवा आपण प्रत्येकाला हे सांगायला हवं की ही गोष्ट आपण करू शकतो. मित्रांनो, MBA मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हे एक असं क्षेत्र आहे, एक अशी डिग्री आहे आणि जर आपण एका चांगल्या इन्स्टिट्यूशन मधनं केलं तर ही त्या व्यक्तीचं तर जीवन बदलतं मित्रांनो, परंतु त्यासोबत हे तुम्ही एका लीडरशिप लेवलला तुम्हाला घेऊन जातं. मी तसं तुम्हाला सांगतो मित्रांनो, जसं आपल्याकडे उदय कोटक आहेत. ही हॅज डन द स्टडी फ्रॉम दी जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. ह्या इन्स्टिट्यूटमधनं त्यांनी केलं. ही इज अ फाउंडर ऑफ दी बिग इंडस्ट्री. सोबत कोटक बँक हे त्यांच्या सोबत हे आहे. नंतर दुसरी गोष्ट तुम्ही बघितलं असेल, अजय बांगा. ही इज द प्रेसिडेंट ऑफ वर्ल्ड बँक. ओके, जगामधली सर्वात मोठी जी बँक म्हणतो, जी सगळ्या देशांना कर्ज देते, ती बँक, त्या बँकेचे प्रेसिडेंट आहेत अजय बंगा. त्यांनी MBA केलं. कुठून केलंय? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. ओके, अहमदाबाद ह्या ठिकाणी त्यांनी हे केलंय. तुम्ही इंदिरा नुई यांचं नाव ऐकलं असेल. शी हॅज डन द MBA अँड शी वॉज द एक्स चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ द पेप्सिको कंपनी. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही रोज पिता बघा, पेप्सी म्हणता, कोक म्हणता. जी पेप्सी आहेत, पूर्ण जगामध्ये त्याने वेड लावलं. त्या पेप्सिको कंपनीच्या त्या CEO होत्या. सुंदर पिचाईचं नाव तुम्ही ऐकलं असेल. सुंदर पिचाई ही इज द CEO ऑफ द गुगल कंपनी. मित्रांनो, गुगल कंपनी म्हणजे $300 बिलियन कंपनी आहे. कमीत कमी जगातल्या 50 देशांचं जेवढं GDP आहे, अर्निंग आहे, तेवढं गुगलचं अर्निंग आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? तर विचार करा, गुगलच्या कंपनीला मालकाला भेटायला काही काही देशांचे पंतप्रधान वाट बघावी लागते. त्यांचे 10 मिनिट भेटायला वेळ लागतो. दिस इज द काइंड ऑफ सुंदर पिचाई. नंतर तुम्ही नाव ऐकलं असेल सत्य नाडेला. सत्य नाडे, CEO ऑफ द मायक्रोसॉफ्ट. त्यांनी MBA केलं शिकागो बुथ युनिव्हर्सिटीमधून. ओके, तुम्हाला कळतंय म्हणजे काय त्या पॉवर ऑफ दॅट आहे. तुम्ही टीम कुकचं नाव ऐकलं असणार. CEO ऑफ द ॲपल कंपनी. ही हॅज डन द MBA फ्रॉम द ड्यूक युनिव्हर्सिटी. दिस आर द ग्रेट एक्झाम्पल. जसं तुम्ही आणखीन एक उदाहरण देतो, रतन टाटा यांचं. ही हॅज डन द MBA फ्रॉम द हार्वर्ड युनिव्हर्सिटी. ओके, आर यू गेटिंग माय पॉइंट? मी तुम्हाला काय करतोय, जस्ट सोबत मी शेअर करतो. म्हणजे एक PPT इथं आपलं खूप हे दिसतंय. जस्ट मी तुम्हाला एक शेअर करतो आहे. आता कमिंग टू द पॉइंट की MBA तुम्ही म्हणताय, पण बरेच जर तुम्ही म्हणत असाल, अरे MBA तर हा केला पण याला नोकरी भेटत नाही. दुसरं म्हणतो, अरे याला MBA झालंच पण 15-20 हजार नोकरी. अरे मित्रांनो, MBA करणं फ्रॉम द टॉप मोस्ट युनिव्हर्सिटी किंवा रेप्युटेड इन्स्टिट्यूशन केलं तरच फायदा आहे. ओके, दॅट शुड बी क्लिअर इन युअर माइंड. कारण काय, आपल्या महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला 300 कॉलेजेस आहेत जे MBA देतात आणि 40,000 विद्यार्थी फक्त महाराष्ट्रात तयार होतात MBA. आर यू गेटिंग माय पॉइंट? मजेदार वाटतं ना? पण आपल्याला ह्या 40,000 महाराष्ट्रात नाही, आपल्याला ह्या ठिकाणी टॉप मोस्ट इन्स्टिट्यूशन मधनं करायचंय. जसं फॉर एक्झाम्पल IIM मधनं करा. IIM मध्ये सुद्धा म्हणजे टॉप मोस्ट 5-6 मध्येच जमनालाल बजाज आहे, फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आहे. महाराष्ट्रामध्ये आणखी जर तुम्ही म्हटलं तर सिडेनम कॉलेज ऑफ मॅनेजमेंट आहे, जे चर्चगेटला आहे. असे काही रेप्युटेड इन्स्टिट्यूट ज्या ठिकाणी तुम्ही गेलात तर तुमची नोकरी ही फिक्स असते.
जर तुमची तिथं फी जरी 20 लाख असेल ना, 30 लाख रुपये असेल मित्रांनो, कंपन्या येतात, आमच्याकडनं घ्या, आम्ही तुम्हाला रेट कमी देतो. कारण त्यांना माहीत असतं, हा माणूस मोठा आहे. जसं कोणी म्हटलं, की "अरे, हा यू-पी-एस-सी पास झाला." म्हणजे ते काय वाटतं, "अरे, हा मोठा माणूस झाला." तसंच ह्या कॉलेजमध्ये तुम्हाला एम-बी-एचं ॲडमिशन भेटलं, याचा अर्थ यू आर अ टॉप नॉच पर्सन आणि जर तुम्हाला आय-एममध्ये भेटलं, तर यू कॅन गेट अ बेटर वन, बेटर सॅलरी, बेटर पॅकेज. So that is a kind of motivation which you can have for your life. Okay, मित्रांनो, shall we start for the MBA preparation? How you can grow your life and how you can change your life from the small to big. Okay, चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया. ह्या ठिकाणी जसं मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, एम-बी-ए जसं आपण म्हणतो, इट इज अ टर्निंग पॉइंट. मित्रांनो, बऱ्याच वेळेस कन्फ्युजन राहतं, की कुठल्याही गोष्टीचं तुम्ही एम-बी-ए केलं किंवा एम-बी-ए तुम्ही कुठून मॅनेजमेंट कॉलेजमधनं गेला, तर तुम्हाला एम-बी-ए डिग्री असं नाही मित्रांनो. एम-बी-ए म्हणजे मॅनेजमेंट ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, जे तुम्हाला माहीत आहे. काही ठिकाणी आय-एममधनं तुम्ही डिग्री घेता, पण याचा अर्थ नाही तुम्हाला एम-बी डिग्री भेटते. तिथे एक दुसरी डिग्री भेटते, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, पी-जी-डी-बी-ए. जर तुम्ही काही आय-एम मधनं जर केलं, तर तिथं तुम्हाला एम-बी डिग्री देत नाही. ते पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. ओके मित्रांनो. काही ठिकाणी मास्टर इन मॅनेजमेंट स्टडीज अशी नावाची सुद्धा डिग्री देतात. एम-एम-एस म्हणतो मित्रांनो. ओके. आपण ह्या ठिकाणी पुढे जाताना बऱ्याच वेळेस तुम्हाला एक डाऊट आला असेल, की बऱ्याच वेळेस मी तुम्हाला आता ह्या गोष्टी मी एक गोष्ट तुम्ही सगळेजण लक्षात द्या, जी खूप महत्त्वाचा पॉइंट आहे आणि बऱ्याच वेळेस मी तुम्हाला सर्वांना सांगत असतो, की आपण जो अभ्यास करतोय ॲडमिनिस्ट्रेशन, यू-पी-एस-सी असो, एम-पी-एस-सी असो, जे आपण सी-सॅटच्या तयारीचा अभ्यास करतोय मित्रांनो. नंतर तोच अभ्यास आपण जी-आर-ईमध्ये जो फॉरेन कंट्रीमध्ये जातो, त्या ठिकाणी जो अभ्यास करतो आपण, ओके. आणि तुम्ही तोच अभ्यास आपण इकडे बघतोय. मित्रांनो, सगळा अभ्यास हा सेम आहे. जर ज्याने सी-सॅटचा अभ्यास चांगला केला असेल, त्याने नुसतं जाऊन चांगला अभ्यास केला आणि चांगली तयारी केली, तर मित्रांनो तुम्ही जाऊन इथे जरी बसला, तर तुमचा स्कोर चांगला येतो. ओके. कमिंग टू द पॉइंट, ह्या ठिकाणी बऱ्याच वेळेस असं येतं, की अ, की ह्या ठिकाणी मार्क किती लागतात, कसं पर्सेंटाईल लागतं. नंतर आणखीन बऱ्याचशा तुमच्या कन्फ्युजन राहतं. महाराष्ट्रामध्ये जी एक्झाम असते त्याचं नाव काय? मग इंडिया लेव्हलला कुठलं असतं त्याचं एक्झामचं नाव काय? मग जगामध्ये जिथं तुम्हाला ॲडमिशन घ्यावं घ्यावं लागतं त्या एक्झामचं नाव काय? कारण ह्या ठिकाणी बऱ्याच एक्झाम आहेत. सी एक्झाम आहे महाराष्ट्रासाठी, कॅट आहे इंडियाच्या लेव्हलच्या टॉप मोस्ट युनिव्हर्सिटीसाठी आणि जगामध्ये तुम्हाला कुठे ॲडमिशन घ्यावं लागायचं, हार्वर्ड युनिव्हर्सिटी, वॉर्टन युनिव्हर्सिटी, बोथ स्कूल युनिव्हर्सिटी ह्या ठिकाणी जी-मॅट देतात मित्रांनो. ओके. आणि ह्या जी-मॅट वेगवेगळा आहे, पण अभ्यास हा सगळ्यांचा आहे. फक्त लेव्हल ऑफ डिफिकल्टी इज हाय. ओके. स्टँडर्ड ऑफ एक्झाम इज डिफरंट, प्रिपरेशन इज डिफरंट, कॉस्ट ऑफ अप्लिकेशन इज डिफरंट. इथं तुम्ही जर कॉमन एंट्रन्स टेस्टला दिलं, तर तिथं तुम्हाला ₹500,000 तुम्हाला कॉस्ट असेल. तुम्ही जर कॅट दिली, तिथं काही आणखीन 1,000 वाढतील. तुम्ही जी-मॅटच्या एक्झामचा पेपर द्याला, तर ₹22,000 कॉस्ट लागते. काही युनिव्हर्सिटीमध्ये एम-बी-एची जिथे एक्झाम आपण देतो, त्या आणि ज्या ठिकाणी युनिव्हर्सिटी आहे, जसं मॅनेजमेंट स्कूल आहेत, काही जी-आर-ई सुद्धा ॲक्सेप्ट करतात. कारण तुम्ही बघितलं जी-आर-ई, जी-मॅट, कॅट आणि सी-ई-टी या सगळ्यांचा फॉर्म्युला आणि स्ट्रक्चर एकच आहे. फक्त फरक आहे एक्झामचे क्वेशन नंबर, मार्किंग नंबर आणि टायमिंग ऑफ क्वेशन पेपर हा फक्त डिफरंट आहे. पण गाभा हा सेम आहे. काही ठिकाणी 10 मार्काचं अरिथमेटिक येतं, काही ठिकाणी 10 मार्काचं व्हर्बलिंग येतं, काही ठिकाणी वाढतं कमी जास्त. ओके मित्रांनो? इज दिस क्लिअर? तर चला मित्रांनो, आपण पुढं चालूया. काही तुमचे प्रश्न असतील, प्लीज पुट अप इन द चॅट बॉट. आपण याच्यावर डिस्कस करूया. काही प्रश्न असतील तुम्हाला आवडेल, की व्हेदर हाऊ टू स्ट्रीमलाईन स्टडीज अलोंग विथ द मॅनेजमेंट अल्सो. तुमचा एक प्लॅन बी, सी ज्याला वाटतं किंवा ज्याला करियर हळू-हळू वाटतं, की नाही मला मॅनेजमेंटमध्ये जायला किंवा मला सॅलरी मला चांगली वाटेल, मला लाईफ चांगलं जगायचं असेल. इफ एनीबडी हॅव दॅट डाउट, यू कॅन आस्क दॅट, यू कॅन डिस्कस दॅट इश्यू. बट कंप्लीट कीप इन अ माइंड एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीचं सी-सॅट, जी-आर-ईचं एक्झामचा पॅटर्न, बँकिंग असेल, तुमचा सगळं आणि कमिंग टू द एम-बी-ची जी तुमची परीक्षा आहे मित्रांनो, सगळं सारखं आहे. काही अवघड नाही. फक्त एम-बी-एमध्ये तुम्ही पॅटर्नमध्ये थोडं डिफिकल्टी लेव्हल हाय होते. ओके? गॉट इट? ओके. आता मित्रांनो, मी जसं तुम्हाला बोललोय, की मी तुम्हाला फक्त 3 एक्झामचीच नावं सांगितली. कॅट,
असेल, सीईटी असेल, जे इथे तुम्हाला आणखीन जास्त प्रकारचे देतील. मित्रांनो, पहिली एक्झामचं मी याच्यावर आपण जास्त फोकस करणार आहोत. आपण कॅट बाकी बघू, पण पहिला फोकस राहणार आहे एम-एस-सी-ई-टी, दॅट इज द महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट. ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट कंडक्ट करतं आणि ही एक्झाम जी कंडक्ट केली जाते ती 300 कॉलेजसाठी महाराष्ट्रामध्ये कंडक्ट होते. नंतर त्याच्यासाठी अराउंड 40,000 सीटवरती ॲप्लिकेशन भरले जातात. ओके. कमिंग टू द कॅट. मित्रांनो, बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होत असेल. बऱ्याच वेळेस तुम्हाला वाटत असेल की महाराष्ट्र सीईटी द्यावी का कॅट द्यावी. मित्रांनो, महाराष्ट्र सीईटीद्वारे तुम्हाला जे आहे कॉम्पिटिशन तुम्हाला कमी वाटेल, डिफिकल्टी लेव्हल कमी असेल, पण तुम्हाला जे टॉप मोस्ट इन्स्टिट्यूशन आहेत त्याचं जे ऑप्शन आहेत ते कमी आहेत. पण नक्कीच मी तुम्हाला सांगेल, पण पॅटर्न ऑफ क्वेश्चन इज थोडा बहुत पॅटर्न ऑफ क्वेश्चन इज सेम, बट डिफिकल्टी लेव्हल जसं मी तुम्हाला सांगितलं. कमिंग टू द कॅट. कॅट इज द कॉमन ॲडमिशन टेस्ट फॉर द ऑल ओव्हर IIMचे जे टॉप मोस्ट इन्स्टिट्यूशन आहेत. फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज जे दिल्लीला आहे. टॉप मोस्ट IIM अहमदाबाद, बँगलोर, कोलकाता, इंदोर हे जे टॉप मोस्ट इन्स्टिट्यूशन आहे, खरगपूर, सॉरी बाकीचे. तर ह्या ठिकाणी कॅट ही एक्झाम ही स्टँडर्ड मानली जाते. ह्या ठिकाणी कॅटच तुम्हाला एक्झाम द्यावी लागते मित्रांनो. ओके. झेवियर ॲप्टिट्यूड टेस्ट, एक्सेल झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जे आहे ह्या ठिकाणी ह्युमन रिसोर्समध्ये मॅनेजमेंटचे कोर्सेस केले जातात. इट इज अ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट स्पेशलाइज इन्स्टिट्यूशन आहे, त्याला झेवियर इन्स्टिट्यूशन म्हणतात. त्या ठिकाणी त्यांचीच एक्झाम दिली त्या ठिकाणी कॅट MSAT मान्य केली जात नाही. ओके. काही ठिकाणी मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट असते, काही इन्स्टिट्यूशनमध्ये त्याला मॅट म्हणतो. कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट असते मित्रांनो, काही ठिकाणी जिथं त्यासाठी काही इन्स्टिट्यूशन सीमॅट मागतात. नंतर आहे जीमॅट, जे मी तुम्हाला आता बोललो. मित्रांनो, तुम्हाला जे हार्वर्ड युनिव्हर्सिटी, बूथ युनिव्हर्सिटी, ह्या ठिकाणी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, शिकागो युनिव्हर्सिटी, प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये जे मॅनेजमेंटची क्लासेस म्हणजे इन्स्टिट्यूशन जे ॲडमिशन असतात मित्रांनो, दॅट इज फील्ड थ्रू द जीमॅट मित्रांनो. जीमॅट इज अ व्हेरी स्पेशलाइज म्हणून आपण मानलं जातं आणि त्याच्यामध्ये जो पॅटर्न एक्झामचा असतो ते तुम्हाला आता हळूहळू सांगेल पुढच्या याच्यामध्ये. आणि याची जी फी असते ना मित्रांनो, इट इज व्हेरी हाय. इट इज लाईक अ GREचं जसं एक्झाम असते. मिनिमम अमाऊंट इज यूज टू बी $275 समथिंग अँड इट कम्स टू बी ₹22,000. जिथे आपण महाराष्ट्राचे देतो आपण ₹500,000 असते, इथे ₹22,000 तुम्हाला टेस्ट द्यावी लागते मित्रांनो. नंतर आहे काही युनिव्हर्सिटी GRE ऍक्सेप्ट करतात, जे आपण मी मागे सांगितलं PhD साठी. बाकी जे पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज आहेत, MSc म्हणा किंवा बाकीच्या याच्यामध्ये जे ऍडमिशनसाठी GRE आपण याच्यावर डिस्कस केले मित्रांनो, त्या GRE साठी मित्रांनो आपण डिस्कस केलं होतं. तो GRE स्कोर काही MBA युनिव्हर्सिटीज, स्कूल्स, इन्स्टिट्यूशन त्याला ऍक्सेप्ट करतात. ओके. आय होप यू गॉट क्लिअर. बाकी पण आपल्याला फोकस 3 याच्यावर करायचं आहे. महाराष्ट्र सीईटी, कॅट ॲडमिशन GIM साठी आणि GMAT, जे आपण ऑलरेडी GMAT ज्या ठिकाणी हार्वर्ड, हॉर्टन, प्रिन्स्टन जसं आपण बोललोय, जसं तुम्ही जेवढे काही मोठमोठे इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी GMAT ऍक्सेप्ट करतात. आणि GRE वरती आपण अगोदर बोललेलो आहे. ज्यांना काही डाऊट असतील दे कॅन गो बॅक टू द GREची तयारी कशी करायची, काय करायची. मित्रांनो, मी ह्या ठिकाणी तुम्हाला मोटिवेशन प्लस गायडिंग फॅक्टर काय डिफरन्स आहे आणि काही क्वेश्चन याच्यावर फोकस आहे. तुम्हाला काही डाऊट असतील, यू कॅन सर्च इन द YouTube ऑल्सो मित्रांनो. ओके. तर यू कॅन गो इन डिटेल आणि याच्यावर कशी तयारी करायची याचं मी तुम्हाला सांगेल. बऱ्याच वेळा असं होतं मित्रांनो की वेळ नाही माझ्याकडे, आय डोंट हॅव मनी. तर मित्रांनो, त्याचं सुद्धा आपल्याला कसं करता येईल त्यावर सुद्धा आपण हे करू. ओके. मित्रांनो, आपण पुढचा भाग याच्यावर येतोय की MBA डिग्री जसं मी तुम्हाला बोललो की याचे उपयोग काय. मित्रांनो, एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस बरीचशी मित्र कंपनी तुम्ही बघत असाल की MBA करतात आणि नॉर्मल कॉलेजमधनं करतात आणि त्यांना वाटतं की लाईफ चेंज होते. मित्रांनो, असं होत नाही. आजच्या घडीला कसं, तर डिमांड अँड सप्लाय लक्षात घ्या. जर तुमची डिमांड जर 100ची असेल आणि सप्लाय जर 200चा असेल, ऑटोमॅटिकली कॉम्पिटिशन वाढते आणि फिल्ट्रेशन वाढतं. आजच्या घडीला MBAची डिमांड जरी आपण बघितलं, पूर्ण याच्यामध्ये भारतातनं 6 ते 7 लाख MBAची कॅन्डिडेट दरवर्षी बाहेर पडतात. आणि
ह्यामुळे काही सप्लाय जास्त होतो आणि डिमांड कमी आहे, तर कॉम्पिटिशन वाढते आणि त्याच्यामुळे मग कोणतीही रिक्रुटमेंट एजन्सी दे सी द बेस्ट. आणि ज्यावेळेस सप्लाय जास्त होतो त्याच्यामुळे सॅलरी कम्स टू द 15,000 20,000 पर्यंत येतात. इव्हन त्याच्यापेक्षा कमी, इव्हन काहींना नोकरी सुद्धा भेटत नाही. याचं कारण आहे कॉलेज ज्या ठिकाणीवरनं तुम्ही केलंय दॅट इज नॉट द अप टू द मार्क. त्याच्यामुळे मला तुम्हाला सर्वांना सांगायचं, यू मस्ट ट्राय टू गेट अ बेस्ट कॉलेज. टॉप 10, टॉप 20, टॉप 100. तर तुमच्या ह्या एमबीए डिग्रीमधनं तुम्हाला एक लीडरशिप भेटते, मॅनेजमेंट स्किल असतं. यू कॅन गेट एक्सपेक्ट फॉर द हाय लीडरशिप पोझिशन. हाय सॅलरी आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, करिअर प्रोफेशनल लाईफ आहे आणि यू हॅव. पण महत्वाचा मुद्दा मला सर्वांना एकच पुन्हा यू मस्ट बी फ्रॉम द रेप्युटेड इन्स्टिट्यूशन. यू मस्ट फोकस ऑन द IIM साठी फोकस करा. जमनालाल बजाज करा, सिडेनम करा, जी जी कॉलेज मी तुम्हाला बोललोय आणि टार्गेट करा. तुम्ही ज्यावेळेला टार्गेट करता बऱ्याच वेळा असं होतं, काही लोक अगोदर निगेटिव्ह बोलतो, अरे सर एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन मध्ये माझं कसं होईल? मग हा कधीच होऊ शकणार नाही. असा विचार करू नका. तुम्ही एक्सपेक्ट हाय करा आणि जर तुम्हाला त्या याच्यामध्ये नाही भेटलं तर थोडं खालचं कॉलेज भेटेल. पण तुम्ही पहिल्यांदाच हिंमत हारली तर यू कांट डू एनिथिंग. ओके मित्रांनो? चलो. बेस्ट कॉलेजेस इन महाराष्ट्र फॉर एमबीए. मी जस्ट एक तुमच्या माहितीसाठी सांगावं म्हणून म्हटलं, की आपण जेव्हा महाराष्ट्र सीईटी एक्झाम देतो, तर त्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये टॉप मोस्ट इन्स्टिट्यूशन आहे दॅट इज द जमनालाल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज इन मुंबई. इट इज व्हेरी रेप्युटेड इन्स्टिट्यूशन. तुमचं जे टॉपचं मार्क पडतात ते 99.97 पर्सेंटाईल म्हणजे काय? बऱ्याच वेळा डोक्यात तुमच्या येत असेल मित्रांनो. 100 मार्काची परीक्षा झाली असेल आणि त्याचा टॉपर जर 91चा असेल, तर 91% म्हटलं जात नाही. त्याला 91 पडलेल्या व्यक्तीला 100 धरलं जातं. 100% देईल. मग त्याच्यापेक्षा मग 90 झाला. मग त्याचं मग 99 पॉइंट किंवा 99.1 मग त्याच्यावर आणखीन 85 झालं. मग त्याला 95.4 त्याचं त्या पर्सेंटाइज केलं जातं मित्रांनो. ओके? आर यू गेटिंग सगळ्यांना? तर दॅट इज द कॉल्ड पर्सेंटाईल. मग त्याच्यामध्ये जे ऍडमिशन भेटतं ते 99.97 मिनिमम. मॅक्झिमम 99.99. ओके? दिस इज द स्टँडर्ड ऑफ पर्सेंटाईल देअर. आणि तिथली फीस आहे मित्रांनो, ती मला असं वाटतं वन ऑफ द लोएस्ट फीस आहे एवढ्या टॉप मोस्ट इन्स्टिट्यूशनमध्ये. कारण IIMची फीस 20 लाख, 30 लाख, 40च्या आसपास जाते. आणि जमनालाल बजाज इज वन ऑफ द बेस्ट इक्विव्हॅलंट टू IIM. एवढं मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. सिडेनम कॉलेज ऑफ मॅनेजमेंट आहे, हे चर्चगेटला मुंबईला आहे मित्रांनो. ऑन अन अवरेज तेवढंच पर्सेंटाईल आहे. फक्त त्याच्यानंतर सेकंड आहे म्हणून 99.55 मिनिमम आहे. त्याचं 99.55 टू 99.97 सॉरी ते 95 आहे मित्रांनो. ते माझं टाईप करताना 55 झालं. ते 99.95 टू 99.97 आहे. ओके. वेलिंगर इन्स्टिट्यूट आहे, सोमय्या आहे. तुम्ही बघितलं असेल सोमय्याची फी 14 ते 20 लाख आहे. नॉर्मल आहे. जेवढं तुम्ही टॉप मोस्ट इन्स्टिट्यूटमध्ये जाता फी जास्ती असते. पण यू डोंट नीड टू वरी अबाउट इट. कारण तुमच्या बँकिंग तुम्हाला सगळे लोन देतात. यू डोंट नीड टू वरी अबाउट द कारण त्याचा एक जो अग्रीमेंट असतं मित्रांनो, की तुमचं जेव्हा एज्युकेशन संपतं त्याच्यानंतर त्याचं EMI सुरू होतं. ओके. तर दीज आर द बेस्ट कॉलेजेस. याचा अर्थ असा नाही की ज्याचा 80 पर्सेंटाईल असेल मग त्याला भेटेल का? मग त्यालाही भेटेल. मग 70 वाल्याला भेटेल का? हो त्यालाही भेटेल. खालचं भेटेल. एखाद्या म्हणे सर माझं 50 असेल, बाबा तुलाही भेटेल. पण ते कॉलेजचं रँकिंग खाली जातं. पण यू कॅनॉट एक्सपेक्ट दॅट मला चांगलं कॉलेज भेटेल. ओके. तर दॅट मस्ट बी द युअर व्ह्यू, दॅट मस्ट बी द युअर टार्गेट. ओके. हा. आता दीज आर द MBA colleges which are open through the CAT exam. आपण जे आता जे अगोदर जे बघितली कॉलेजेस दॅट इज थ्रू द महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट, जी महाराष्ट्रामध्ये मुलांसाठी होते आणि महाराष्ट्राचे विद्यार्थी त्याला अप्लाय करू शकतो. ओके. नाऊ कॅट एक्झाम जी आहे, कॉमन ऍडमिशन टेस्ट, ज्याच्यावर आपण बोललोय, त्या एक्झामद्वारे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद, बँगलोर कॅम्पस, कलकत्ता कॅम्पस, हैदराबाद, इंडियन स्कूल ऑफ बिझनेस इज वन ऑफ द टॉप मोस्ट इन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड मित्रांनो. खूप त्याची कॉस्टिंग असते. इंडियन स्कूल ऑफ बिझनेस हे टॉप नॉच, जसं कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये गव्हर्नमेंट आम्ही सुद्धा ISB मध्ये जातो. माझं ट्रेनिंग IIM कोलकात्याला झालं होतं माझ्या प्रोबेशनमध्ये. खूप सुंदर म्हणजे मित्रांनो, मी जेवढा मेडिकल कॉलेजला 3 वर्षामध्ये 5.5 वर्षाचा अभ्यास केला नव्हता,
पहिल्या दिवशी त्याच्यापेक्षा डबल बुक आले होते मला. म्हटलं मी आता 3 महिन्यात काय वाचणार? म्हणजे दॅट इज अ काइंड ऑफ. आणि मित्रांनो, बऱ्याच वेळेस तुम्हाला वाटत असतं, की आय-एम गेलं, ॲडमिशन. मित्रांनो, आय-एममध्ये गेल्यानंतर तुमचं लाईफमध्ये फक्त 4 ते 5 तास झोप भेटते मित्रांनो. मजेदार कहाणी सांगतो. बऱ्याच वेळेस तुम्हाला असं वाटत असेल, की आपलं आता लाईफ झालं, ॲडमिशन झालं. नाही. मित्रांनो, तिथं गेल्यानंतर एवढे तुमचे क्लास असतात. एका मिनिटामध्ये फोन येतो, अर्ध्या घंट्यामध्ये क्लास आहे, अटेंड करा. मध्यरात्री 11 वाजता. हे तुम्हाला जाणवत नसेल. रात्री 10ला क्लास चालू असतात. थ्रूआउट नाईट तुमच्या लायब्ररी चालू असतात. इट इज नॉट अ लाईफ. कारण मित्रांनो, तुम्हाला उद्या लीडर बनण्यासाठी किंवा तुम्ही काम करताय, 24 तास काम करावं लागतं. तुमची तयारी तिथूनच सुरुवात होते आय-एममधून. अरे म्हणजे तुम्हाला जाणवत असेल, की आय-एममध्ये मी जेव्हा कोलकात्याला आम्ही ट्रेनिंगमध्ये होतो मित्रांनो, मी बघत होतो आम्ही म्हणजे आमचं ट्रेनिंग त्यामानाने लाईट होतं. जी मुलं एम-बी-ए करत होती, त्या मित्रांना रात्रंदिवस आम्ही बघत होतो, की रात्री 8 वाजता क्लास आहे, 10 वाजता बोलवतायत. तर दॅट इज अ काइंड ऑफ लाईफ. दे डू हार्ड वर्क. कोणी सीईओ ऑफ कंपनी बनत नाही मित्रांनो. जसं मी तुम्हाला बोललो, सीईओ ऑफ द मायक्रोसॉफ्ट सत्यम नाडेला आहेत किंवा सुंदर पिचाई आहे सुंदर पिचाई यांना भेटायला मोठमोठ्या देशांचे पंतप्रधान वेळ मागतात. चीफ मिनिस्टर ऑफ स्टेट्स कितीतरी वाट बघतात, तरी वेळ त्यांना 6 महिन्यानंतर भेटतो मित्रांनो. आर यू गेटिंग? तर दॅट इज द पॉवर. तर त्या याच्यामध्ये तुम्ही समजून घ्या त्यांचं लाईफ किती फास्ट असतं, किती मेहनत असते मित्रांनो. तर दॅट इज अ काइंड ऑफ थिंग. तर कमिंग टू द पॉइंट, द कॅटमधनं तुम्ही जेव्हा हे करता, ॲडमिशन घेता, तर ते ह्या कॉलेजेस तुम्हाला ओपन होतात. आय-एम अहमदाबाद, बंगलोर, कलकत्ता, आय-एस-बी हैदराबाद, एक्सेलराय जसं मी तुम्हाला बोललो. झेवियर इन्स्टिट्यूट आहे. ह्या ठिकाणी ह्युमन रिसोर्सचं स्पेशलाइज इन्स्टिट्यूशन आहे जमशेदपूरला. ओके. नंतर बघा एस-पी-जे, सरदार पटेल जैन, एस-पी जैन म्हणतो. सॉरी सरदार पटेल नाही. एस-पी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, मुंबई. हे सुद्धा हे कॉलेज अगोदर बोलताना मी जमनालाल बजाज बोललो. तर हे इन्स्टिट्यूशन एक नावाजलेलं मुंबईचं आहे. पण धिस इज द ॲडमिशन गेट थ्रू द कॅट एक्झाम, कॉमन ॲडमिशन टेस्ट. एफ-एम-एस मी तुम्हाला आता बोलताना बोललो, फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, दिल्ली. आय-एफ-टी, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल टेक्निक ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, ही जी काही आहे एम-बी-ए ह्या ठिकाणी, इथलं सुद्धा इथनंच ॲडमिशन होतं. ओके मित्रांनो, दिस इज थ्रू द कॅट. ओके. कमिंग टू द एम-बी-ए कॉलेज अब्रॉड. आता मुद्दा येतो की मी ह्याविषयी बोलताना मला खूप आवडेल आणखी. हार्वर्ड बिझनेस स्कूल, USA, स्टॅनफोर्ड जी-एस-बी, USA, हॉर्टन, USA, इनसाइड जे फ्रान्स आणि सिंगापूर आहे, व्हेरी नावाजलेलं इन्स्टिट्यूशन आहे. लंडन बिझनेस स्कूल, UK, MIT स्लोन, USA, शिकागो बूथमध्ये तुम्ही आता आठवलं असेल तुम्हाला, आपले रघुराम राजन शिकागो बूथ स्कूलमध्येच आपले प्रोफेसर आहेत तिथे. मला जेवढं आठवतं म्हणजे आय एम जस्ट ह्या ठिकाणी किंवा नावाजलेले. ते दीज आर द बेस्ट इन्स्टिट्यूशन ऑफ द वर्ल्ड. ह्या ठिकाणी जो तुमचं नेटवर्किंग होतं, दॅट इज अनबिलिव्हेबल. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी जे इन्स्टिट्यूशन आहेत याचं जे ऍडमिशन होतं दॅट इज थ्रू द जीमॅट. दॅट इज द जीमॅट थ्रू तुमची ऍडमिशन होते. ग्लोबल मॅनेजमेंट ऍडमिशन टेस्ट म्हणतो त्याला आपण, जीमॅट. ओके मित्रांनो, दिस इज अ लवली पार्ट. म्हणजे एकदा जर तुम्ही ह्या ठिकाणी गेला तर तुम्हाला टॉपमोस्ट, म्हणजे तुम्ही जर ह्या एंट्रीमध्ये इथं केली तर नोबडी कॅन स्टॉप यू टू गेट इन टू द गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲक्सेंचर, मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत, ओरॅकल, सॅमसंग, LG, जे काही तुम्हाला मोठी-मोठी नावं दिसतायत, तोशिबा, पेप्सिको, ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा होतो कारण तुमचं ब्रँड व्हॅल्यू राहतं. तर तुम्ही ओव्हरऑल तुम्ही बघत असाल मित्रांनो, म्हणजे आपल्या ह्या करिअर कट्ट्याच्या माध्यमातून मला तुम्हाला सर्वांना हे सांगायचं की स्वप्न मोठं बघणं गरजेचं आहे. ध्येय मोठं बघणं गरजेचं आहे. तुम्ही GMAT कुठे तयारी कराल, कुठे कॅटमध्ये अडकाल. कॅटमध्ये कराल तर महाराष्ट्रामध्ये पडाल MSCET मध्ये. यू हॅव टू सी द बिग पिक्चर. मित्रांनो, इथे एंट्री केली, अवघड मात्र नाही. होऊ शकतं तुम्ही पहिल्या वर्षी ऍडमिशन भेटणार नाही. दुसऱ्या वर्षी तयारी करा. स्वप्न मोठं बघा. मजेदार आहे. दॅट इज अ लवली थिंग. ओके मित्रांनो. तर दिस इज द पार्ट ऑफ बेस्ट मॅनेजमेंट ह्या ठिकाणी. तर नाव आपण वी आर गोइंग फॉर द
हाऊ टू प्रिपेअर फॉर द प्रिपरेशन स्ट्रॅटेजी फॉर द MBA मित्रांनो. पहिली गोष्ट तुम्हाला सर्वांना मला एक सांगावीशी वाटते मित्रांनो, की पहिलं मनातली भीती काढा, की मला इंग्लिश येत नाही, हे येत नाही. ह्या ठिकाणी तुम्हाला भरपूर गोष्टी आहेत. पहिल्या गोष्टी तुम्ही लिहून घ्या म्हणजे कोणी तयारी करायला इच्छुक आहेत. पहिला मुद्दा हे आहे, ज्यांना इंग्लिशची भीती असेल किंवा ज्यांना मॅथेमॅटिक्सचा प्रॉब्लेम पहिलं स्टार्ट करा NCERTची 8वी, 9वी, 10वी मॅथेमॅटिक्स. दॅट इज अ व्हेरी बेसिक. ज्यांना फाउंडेशनचा प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी. सेकंड गोष्ट मित्रांनो, पहिला मुद्दा आहे, की आतापर्यंत मी तुम्हाला बोलत होतो, की तुम्ही ऑनलाईनच्या वाचण्यापेक्षा तुम्ही ऑफलाईनमध्ये बुक्स वाचा. पण तुम्हाला जेव्हा GRE द्यायची आहे, GMAT द्यायचं आहे, CAT द्यायचं असेल, सेट द्यायची असेल, तर मित्रांनो ऑनलाईन वाचण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सॉफ्ट कॉपी ऑनलाईन कारण काय आहे, एक्झाम तुम्हाला ऑनलाईनच द्यायची. त्यामुळे प्रॅक्टिस पाहिजे. तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा आहे, की तुम्हाला एका रीडिंगमध्ये तुम्हाला पॅसेज क्लिअर झाला पाहिजे. एका रीडिंगमध्ये तुम्हाला हे करा. कारण दुसरं वाचायला वेळ नाही. कारण तुमचं 12 ओळीचा जर प्रश्न आहे, तर तेवढं वाचायला एक तुम्हाला 30 सेकंद जातात. असे कितीतरी प्रश्न मिळून 10 मिनिटं याच्यातच जातात तुमची. जर तुम्ही डबल वाचायला लागला, तर तुमचा डबल टाईम जातो. कारण ह्या एक्झाममध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे स्पीड, महत्त्वाचा मुद्दा आहे कम्प्रिहेन्शन आणि महत्त्वाचा मुद्दा आहे डिसिजन मेकिंग. तुम्हाला एकाच वेळेस वाचायचंय, एकाच वेळेस तुम्हाला समजून घ्यायचं आणि तिसऱ्या वेळेस तुम्हाला डिसिजन द्यायचा आहे. यू डोंट हॅव अ टाईम. तर तुम्हाला रीडिंग ऑनलाईन करणं, लर्निंग करणं गरजेचं आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला वेगळा मुद्दा देतोय. तुम्ही ज्यांना तुम्हाला GRE द्यायची आहे, CSAT सुद्धा तुम्ही तयारी करताय UPSC-MPSCसाठी किंवा हे, तर तुम्ही नॉव्हेल सुद्धा कधी-कधी वाचा. ज्यांना याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की मित्र कंपनी तुम्ही जे आहे, की तुम्हाला अवांतर काही वाचायला आवडतं, तुम्हाला स्टोरी वाचायला आवडतं किंवा थ्रिल वाचायला आवडतं, तर तुम्ही त्याचे नोव्हेल वाचा. त्याच्यामुळे तुमची इंग्लिश वाढते, त्याच्यामुळे तुमचं स्पीड वाढतं, त्याच्यामुळे तुमचं कम्प्रिहेन्शन वाढतं. आणि तुमचं एक आणखीन एक पुस्तक आहे नॉर्मन लेविस, जे GRE साठी कामाचं आहे, CSATसाठी कामाचं आहे. नॉर्मन लेविसचं इंग्लिश स्पीकिंग इंग्लिश कम्प्रिहेन्शनसाठी बुक आहे. नॉर्मन लेविस हे खूप महत्वाचं आहे. मी जेव्हा GREची तयारी करत होतो, त्यावेळेस मी नॉर्मन लेविसचं पुस्तक पूर्ण हे केलं. पण इट इज मोर इम्पोर्टंट दॅट की एकदा वाचलं, तुम्ही 10 वेळेस पाठ केलं आणि 6 महिने गॅप दिला. अगेन दॅट व्हॉटएव्हर यू नॉलेज यू हॅव अब्सॉर्ब इट इज गॉन. महत्वाचा मुद्दा आहे कंटिन्यूअस प्रॅक्टिस. महत्वाचा मुद्दा आहे कंटिन्यूअस लर्निंग. महत्वाचा मुद्दा आहे प्रॅक्टिस इट इन युअर नॉर्मल डे टू डे लाईफ. कारण नॉर्मल जसं मी तुम्हाला बोलतोय, व्हॉट एव्हर आय एम टॉकिंग, इट डझंट रिक्वायर द बिग इंग्लिश. इट डझंट रिक्वायर एनिथिंग. इट रिक्वायर्स द सिंपल वर्ड टू कम्युनिकेट. बट व्हेन यू कम ऑन द पेपर, यू नीड टू हॅव द बिग व्हॅकॅब्युलरी. कारण दे आर गोइंग टू टेस्ट युअर इंग्लिश. आर यू गेटिंग माय पॉइंट? तर दॅट इज अ काइंड ऑफ थिंग तुम्ही हे करा. मित्रांनो 2-3 पुस्तकं तुम्ही मोटिव्हेशनसाठी वाचू शकता. अल्केमिस्ट एक पुस्तक तुम्ही सगळ्या मित्रांनो वाचा, जे तुम्ही तयारी करताय. अल्केमिस्ट एक पुस्तक सगळेजण वाचा. इट इज अ मोटिव्हेशन बुक. दुसरं आहे मॉन्क हू सोल्ड फरारी. हे दुसरं पुस्तक खूप महत्वाचं आहे मोटिव्हेशन. आणि थर्ड आहे रिच डॅड पुअर डॅड. मित्रांनो हे 3 पुस्तकं तुम्ही न बघता नुसतं एक गंमत म्हणून, मी म्हणतो म्हणून असं वाचत चला मित्रांनो. जे रिच डॅड पुअर डॅड हे तुम्हाला आता शिकवेल, की पैसा कसा वाचवायचा, कुठे इन्व्हेस्ट करायचा. पण ह्या गोष्टी तुम्हाला लाईफमध्ये गरजेच्या आहे. तर हे काही मी तुम्हाला शिकण्यासाठी म्हणत नाही. हे तुम्हाला सिस्टममध्ये लर्निंगसाठी तुम्हाला बोलताना, वागताना हे गरजेचे आहेत. आणि हे 2 पुस्तक आणि तिसरं हे पुस्तक तुम्ही नक्की हे करा. नॉर्मन लेविस हे तुम्हाला सगळेजण तुम्हाला सांगतील. तुम्ही तयारी करताय, तयारी प्रिपरेशन करताय, तुम्ही कशाचं करा. नॉर्मल लिव्हिंग तुम्हाला नक्कीच तुम्हाला हेल्प करेल मित्रांनो. सेकंड गोष्ट जी कोणी UPSC-MPSC करताय, त्याने क्वेश्चन पॅटर्न बघून त्याला कसं पहिलं तुम्ही एक्झाम द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा, की तुमची लेव्हल कुठे आहे. तुम्हाला मॅथेमॅटिकमध्ये, अल्जेब्रामध्ये, व्हर्बल क्वांटमध्ये तुम्हाला कमी मार्क आलेत का? तुम्हाला व्हर्बलमध्ये कमी आलेत किंवा तुम्हाला रिझनिंगमध्ये कमी आले. एकदा ती एक्झाम देऊन थोडं तुम्ही हे करा. मित्रांनो आपल्याला 25 ते 30 एक्झाम एका टाईम फ्रेममध्ये द्यायचे आहेत आणि व्हेन यू आर प्रिपेअरिंग फिक्स द टाईम फ्रेम ऑफ 6 मंथ और 1 इयर. ओके. तुम्हाला प्रॅक्टिस करायचंय, परफॉर्मन्स कसा चेक करायचा, काय करायचं ह्या विषयावर आपण पुढच्या वीकमध्ये बघूया मित्रांनो. आपल्याकडं जस्ट आता आपण क्वेश्चन घेऊया आणि जर टाइम उरला तर वी विल फोकस ऑन द काइंड ऑफ फर्दर हे.
तर मित्रांनो, मुद्दा मी जसं क्रिएट अ शेड्यूल ऑफ द 4 मंथ, 6 मंथ, 12 मंथ. कारण नॉर्मली मी मराठी मुलं आहेत, आपलं बॅकग्राऊंड साधं असल्यामुळं, तर मी 4 मंथला मी तुम्हाला हे नाही करणार, पण 6 ते 12 महिन्याचा टाईम मी तर म्हणेल 10 ते 12 महिने तुम्हाला लागेल. पण ज्यांचं ऑलरेडी मध्ये सी-सॅट झालंय, अगोदर तयारी केली, तर 6 मंथ टू 8 मंथ इज ओके. पण मित्रांनो, यू हॅव टू डेव्हलप युअर माइंडसेट, की मला द्यायची आहे, मला तयारी करायची, माझं हे व्हिजन आहे, माझा हा शेड्यूल आहे आणि यू कॅन डू इट. बऱ्याच वेळेस मित्रांनो असं वाटतं प्रत्येकाला, "अरे, मी यू-पी-एस-सी करतोय, मी एम-पी-एस-सी करतोय, मी माझं जी-आर-ई करतोय, मी कॅट-ई मित्रांनो, वेगळं तुम्ही काही करत नाही. एकच गोष्ट करताय. फक्त त्या दिवसामध्ये तुम्हाला स्पेशलाइज प्रिपरेशन करायचं. मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही की तुम्ही स्पेशलाइज पी-एच-डी फिजिक्सचा पेपर सॉल्व्ह करा किंवा मी बॉटनीचा करा. बिलकुल नाही. दीज आर द कॉमन टेस्ट. कॉमन सिलेबस आहे, कॉमन पॅटर्न आहे, कॉमन डोकं लागतंय, कॉमन बुद्धी लागते. त्याच्यामुळे वेगळं काही नाही. ओके मित्रांनो? तर दॅट इज अ थिंग. आपण पुढे कसा अभ्यास करायचा आहे, काय अभ्यास करायचा आहे, कसा ह्याच्यामध्ये राहील क्वांटिटी, एप्टिट्यूड, अरिथमेटिक, अल्जेब्रा काय-काय त्याच्यावर कसं हे करता येईल, कसं अभ्यासाची टेक्निक करावी, याच्यावर आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया आणि कसं एक्झामचा पॅटर्न आहे त्यावरती थोडं डिस्कस करूया पुढच्या वेळेस. काही तुमचे प्रश्न असतील त्या ठिकाणी इथं बघूया. देन वी विल स्टार्ट हिअर. Mihir, my first priority is a banking exam, but with my exam, I think MBA degree will help in my job management. Also, for the World Bank, MBA degree is important. So, at what specialization I should do finance, marketing, and banking? Mihir, it's a good question. See, one thing is that from the earlier period, I am just observing ki you are focused on the banking. Okay. And you are targeting World Bank and these are all things. Definitely, when you think for the MBA, it will help you. तुमचं ग्रॅज्युएशन हे कशात मला एकदा सांगाल आणि म्हणजे पुटअप कराल आणि तुम्ही एमबीए केलं आणि एमबीए तुम्ही फायनान्स मार्केटिंग चुकून करू नका. फायनान्स किंवा बँकिंग करा. पण जर तुमचं बँकिंग असेल, बँकिंग स्पेशलायझेशन असेल, तर यू कॅन डू द बँकिंग. आणि व्हाय शुड नॉट डू द फायनान्स, बँकिंग, इन्व्हेस्टमेंट? यू कॅन टेक अ कॉल युअर सेल्फ. ओके. पण व्हेन यू आर टार्गेटिंग वर्ल्ड बँक और बँकिंग डिग्री असेल, तर यू कॅन गो फॉर द बँकिंग और फायनान्स. फर्स्ट प्रायोरिटी इज बँकिंग, सेकंड इज द फायनान्स. आणि एमबीए डिग्री डेफिनेटली विल हेल्प आउट. आणि मित्रांनो, सगळ्यांसाठी एक गोष्ट सांगतो, तुम्ही जेव्हा तयारी करताय, तर जसं आता तुमचं एक ऑप्शनल असेल सोशिओलॉजी, किंवा तुमचं ऑप्शनल असेल हिस्ट्री, किंवा तुमचं ऑप्शनल असेल गृहीत धरा सोशिओलॉजी जे काही. तर ह्या ठिकाणी तुम्ही सोबत फर्दर स्टडी करत चला. जसं आता तुम्ही बी-ए केले सोशिओलॉजी, तर एम-ए सोशिओलॉजी करा. कोणी इकॉनॉमिक्स केले तर एम-ए इकॉनॉमिक्स करा. एम-ए इकॉनॉमिक्स केलं असेल तर इंटरनॅशनल तुम्ही सर्टिफिकेट घ्या. डाटा एनालिटिक्सचं सर्टिफिकेट घ्या. ते वेस्ट जाणार नाही. किंवा कॉम्प्युटरचा कोर्स करा. कारण त्याच्यात तुमचं किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स करा. तुमचा अभ्यास करताना यू कॅन डू इट. आणि ऑनलाईन मी मागे तुम्हाला edx.com किंवा हे बाकीचे मी तुम्हाला सांगितलं, ज्या ठिकाणी तुम्हाला टॉप मोस्ट युनिव्हर्सिटीचे कोर्सेस फ्री भेटतात मित्रांनो. ओके. तर मिहिर, यू कॅन गो फॉर द वर्ल्ड बँक एमबीए डिग्री बेटर आहे. रोजगारचे डिप्लोमा इन मॅनेजमेंट एमबीए पेक्षा बेटर राहणार, बिकॉज सॅलरी ब्रँडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पीएचडी मध्ये जास्त प्रमाण उपयोग पडतो एमबीए पेक्षा. व्हॉट आर यू? मिहिर, एमबीए किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट हे दोन्ही सारखेच आहेत. काही फरक नाहीये. कोणी डिग्री एमबीए देतं, कोणी पीजी डीबीएम देतं. ओके. त्यामुळे डोंट वरी अबाउट इट. मॅटर्स युअर इन्स्टिट्यूशन. मॅटर्स तुम्ही आय-एम मधनं तुम्ही काही करू नये, डिप्लोमा करू नये, कोणी काही बोलणार नाही तुम्हाला. लोकं तुम्हाला असं वेलकम करतील आणि रेड कार्पेट टाकतील. द ब्रँड इज इम्पॉर्टंट, नॉट द एमबीए और पीजीडीबीए. ओके, गॉट इट? आयदर इट इज एमएमएस, काही प्रॉब्लेम नाही. ओके मिहिर, यू गॉट इट? सारिका, प्लीज क्लॅरिफाय हाऊ डिफरंट आयएम्स कॅम्प्युट देअर फायनल कंपोजिट स्कोर फॉर शॉर्टलिस्टिंग अँड सिलेक्शन. आयएम्स मध्ये कॅम्प्युट त्यांचे जे फायनल कॅम्पोजिट स्कोर आहे, दॅट इज बेस्ड ऑन द युअर द स्कोर ऑन द एमबीए. तुमची जी कॅट आहे, त्याच्या कॅट इज द मेन एक्झाम. त्या
आय एम मध्ये सगळ्यात महत्वाची इज अ कॅट. मग अकॉर्डिंग टू दॅट दे कंडक्ट द इंटरव्ह्यू ग्रुप डिस्कशन जे असतात त्याच्यावरती फोकस असतो. आणि काही ठिकाणी नुसतं याच्यावर सुद्धा असतं, पण त्यांच्यामध्ये त्यांचा एक सेट पॅटर्न असतो की स्कोर आहे, मग त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशन, त्याच्यावरती मग फायनल लिस्टिंग होते मित्रा. ओके. मीही त्या ठिकाणी थँक्यू स्पेशली बँकिंग आय विल चूज बँकिंग गुड अँड जस्ट ट्राय टू सी द वेदर MBA बँकिंग इज अवेलेबल IIM और समवेअर लाईक दॅट यू कॅन चूज. बट एक लक्षात घ्या, MBA डुईंग फ्रॉम द स्मॉल कॉलेज नो यूज. हा, आणखीन एक तुम्हाला सांगायचं राहिलं, MBA ऑनलाईन जे अवेलेबल आहेत, फॉर नेम सेक इट इज गुड, बट व्हॅल्यू इन द मार्केट इज व्हेरी लो. इग्नोमधनं MBA इज अ गुड. आता सिम्बॉयसिसनं सुद्धा केलं, MIT ने आपलं पुण्याच्या यांनी सुरू केलं. मोस्ट ऑफ ऑल इव्हन IIM ने सुद्धा ऑनलाईन सुरू केलेलं आहे मित्रांनो. ओके. ठीक आहे. सानिया, इन व्हॉट स्पेसिफिक वेज कॅन MBA ऍक्सिलेट करिअर ऍडव्हान्समेंट, ओपन डोअर्स टू टॉप लेवल मॅनेजरियल पोझिशन? सानिया, ह्या याच्यामध्ये एक बघा की अ, की once you get a MBA, earlier I told you ki, MBA doing from the top notch is the most important. MBA specifically if you have done the IIM, if you have done from the Jamnalal Bajaj or SP Jain or Symbiosis also you can say. But if you done from the higher level, your salary and your recruitment it get at a very high level. Okay, मित्रांनो. So that is the best part here. You can accelerate it because that will help out to get a placement. मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग कोणी नाही, तुमचं प्लेसमेंटला हेल्प करत. IIM will help out to get a posting there. Okay. स्वातीचा क्वेश्चन आलाय. आय हॅवंट स्टार्टेड माय प्रिपरेशन येट. कुड यू प्लीज गाईड मी ऑन हाऊ टू बिगिन फ्रॉम नाऊ अँड विच MBA स्पेशलाइज बेस्ट फॉर युअर स्कोप इन इंडिया अँड ग्लोबली and commerce background. Swati, it is very important that which area you like, especially फॉर एक्झाम्पल फॉर मुलींसाठी बऱ्याच वेळा मुलींना वाटतं की ह्युमन रिसोर्स जॉब इज ऑफिस डेस्क जॉब इज गुड फॉर देम फॉर फॅमिली और काइंड ऑफ टाइम. That is a human resource or anybody if you have done any work in the marketing is a base for getting promotion and getting a salary hike, but life is a hell वेन यू कम ऑन द फायनान्शियल जसं चीफ फायनान्शियल ऑफिसर, ह्या ज्या पोस्ट आहेत, ह्या पोस्टसाठी खूप तुम्हाला बॅकग्राऊंड लागतं. कॉमर्सचं बॅकग्राऊंड इट कॅन हेल्प आउट. अँड इफ यू हॅव एक्सपिरियन्स इन द फायनान्शियल यू कॅन. तर जसं तुम्ही आता म्हणताय की आय एम कन्फ्युज इन द HR ऑर मार्केटिंग फायनान्स. मी तर पहिल्यांदा तुम्हाला मार्केटिंगला मी नको म्हणेल कारण यू डोंट हॅव बॅकग्राऊंड. तर व्हेदर यू लाईक अ ह्युमन रिसोर्स, तुमच्याकडे बॅकग्राऊंड आहे, इफ यू हॅव फायनान्स यू हॅव टू टेक अ कॉल. बोथ आर गुड, बट डिपेंड अपॉन युअर लाइकिंग. मित्रांनो, मी पहिल्यापासून सांगत आलेलो असतो की तुमचं विल इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण तुम्हाला कुठे इंटरेस्ट आहे, तुम्हाला 12 तास काम करायचं. वेन यू वर्क यू शुड नॉट बी बोर्ड. तर तुम्हाला ह्युमन रिसोर्स आवडतं, तुम्हाला बोलायला आवडतं का, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडत असेल तर ह्युमन रिसोर्स इज गुड. इफ यू वॉन्ट अ गुड सायलेंट जॉब आणि तुम्हाला काउंटिंग आणि याच्यामध्ये आवडत असेल तर फायनान्स इज गुड. तर कमिंग टू द पॉइंट हिअर स्वाती, तर आता तुम्ही HR फायनान्स यू कॅन कन्सिडर. आणि प्रिपरेशन स्टार्ट करताना मी हे म्हणेल की जसं तुम्ही आता तयारी काय करता त्याला हे धरून तर यू शुड स्टार्ट फ्रॉम द NCERT. मी जसं आता तुम्हाला 2-3 पुस्तकं बोललो ते वाचून स्टार्ट करा आणि त्यासोबत नॉर्मल लेव्हलची पुस्तकं हे करा अँड यू कॅन गो अहेड विथ दॅट. अँड तुम्ही सुरुवात करा आणि महत्वाचा मुद्दा यू शुड बी विथ युअर कलिग. सो मच सर. महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशासकीय संधीची ओळख महाराष्ट्रातील तरुणांना व्हावी यासाठी आयोजित 52 आठवड्याची अखंड संवाद श्रृंखला, त्याकरिता आजचे प्रमुख मार्गदर्शक माननीय तुषार शिंदे सर यांचे मी मनस्वी आभारी आहे. त्यांनी आपल्याला आज वाय नीड MBA, टाइप्स ऑफ MBA एंट्रन्स एक्झाम, बेनिफिट्स ऑफ एन MBA डिग्री, बेस्ट कॉलेजेस इन महाराष्ट्र और इंडिया फॉर MBA याकरिता आपल्याला सोप्या शब्दात मार्गदर्शन केला. सोबतच मी करिअर गटाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंत शितोड सर यांचे सुद्धा आभार व्यक्त करते. करिअर गटाची टेक्निकल टीम ज्यांनी आपल्याला ही मीटिंग उपलब्ध करून दिली त्यांचे सुद्धा मी मनस्वी आभारी आहे. व तुम्ही पदाधिकारी आपल्या वेळेतला वेळ देऊन
सरांचे सत्रात उपस्थित राहिले त्याकरिता तुमचे सुद्धा मी आभार व्यक्त करते व अध्यक्षाच्या वतीने आजचे सत्र इथेच संपले असे मी जाहीर करते. धन्यवाद सर. थँक यू.